राज्यामधल्या अनेक भागात मोसमी पावसानं हजेरी लावली, मात्र तरीही शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नका असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांना केलं. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 जून नंतर चांगला पाऊस अपेक्षित आहे, त्यामुळे आताच पेरणीची घाई केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावेल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरणी देखील केली आहे. आज शेतीत बेसुमार रासायनिक खतं आणि औषधांचा वापर होत असल्यानं जमीन क्षारपड होतीये. विशेषतः सिंचनाच्या सुविधा असलेल्या भागात हा प्रश्न गंभीर बनत चाललाय. मात्र गेल्या काही दिवसात प्रगतिशील शेतकऱ्यांनी वेगळी सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान गावात राहणाऱ्या बाबूराव वसंतराव पाटील यांची ही 11 एकर शेती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली आहे. कारण गेल्या 10 वर्षांपासून या शेतीत कोणत्याच प्रकारच्या रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करण्यात आला नाही. बाबूराव पाटील सेंद्रिय पद्धतीने शेती करतायत. खरं तर सुरुवातीला जेव्हा पाटील यांनी सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोकांनी त्यांची थट्टा केली. मात्र आता लोक त्यांचं कौतुक करतात. तसंच लोक आवर्जून त्यांची शेती पाहण्यासाठी येतात. कवठेपिरान गाव हे कृष्णा आणि वारणा नदीच्या काठावर असल्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. त्यातच बेसुमार रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळे या परिसरातील जमिनीत क्षाराचं प्रमाण वाढलं. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. हे आपल्या शेतात घडू नये म्हणून पाटील यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडला. 2006 सालापासून पूर्ण सेंद्रिय शेती करतोय. आमच्या गावामध्ये क्षारपडीचं प्रमाण खूप मोठं आहे. आमच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा साधारण सांगलीचा पश्चिम भाग हा क्षारपडी जवळजवळ पूर्ण क्षारपड होण्याच्या मार्गावर आहे आणि हा धोका ओळखून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलेलो आहे. पाटील यांनी गेल्या 10 वर्षात आपल्या 11 एकरात ऊस, हरभरा, चिकू, नारळ, सागवान अशा विविध पीक आणि फळबागांची लागवड केली आहे. सुरुवातीच्या काळात उत्पादनात घट झाली, मात्र पाटील आपल्या निर्णयावर ठाम होते. शेतीसाठी पूरक म्हणून जीवामृताचा तसंच किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, वनस्पतीजन्य अर्क यांचा ते वापर करतात. सेंद्रिय शेतीमुळे पाटील यांना अनेक फायदे झाले. त्यांची जमीन क्षारपड होण्यापासून वाचली, जमीन सुपीक होण्यास मदत झाली, पाण्याचा ताण सहन करण्याची पिकांची क्षमता वाढली, तसंच उत्पादनातही वाढ झाली असून खतं आणि औषधांवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली. पाटील यांनी सेंद्रिय शेतीसोबतच 2 एकरात वनशेतीचा प्रयोग केलाय. त्यामध्ये सागाची 250 झाडं लावून 28 वर्ष वयाच्या झाडांच्या विक्रीतून त्यांना 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं. सागाप्रमाणेच त्यांनी आंबा, चिकू, नारळ, लिंबू, रामफळ, सीताफळ, फणस, पपई अशी विविध प्रकारची झाडं लावली आहेत. या फळांच्या विक्रीतून त्यांना चांगलं उत्पन्न मिळतं. वनशेतीमध्ये आमच्या साग, आंबा, चिकू, पेरू, जांभळ, त्याच्यानंतर फणस इत्यादी फळझाडं आहेत. आंब्याचे आम्हाला भरपूर उत्पादन मिळते, चिकूचं पण उत्पादन मिळते, नारळापासून पण फायदा होतोय. पाटील यांनी गेल्या वर्षीपासून सेंद्रिय गुळाच्या निर्मितीला सुरुवात केली आहे. यंदा 11 टन गुळाची निर्मिती त्यांनी केली आहे. अशा प्रकारे बाबाराव पाटील यांनी रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीची कास धरून चांगलं उत्पन्न तर मिळवलंच, मात्र रासायनिक खतांमुळे शेतीचं होणारं नुकसानही टाळलंय. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हतबल न होता प्रामाणिकपणे कष्ट आणि नियोजन केल्यास यश नक्की मिळतं. एका तरुण शेतकऱ्यानं हे दाखवून दिलंय. 26 गुंठ्यात त्यानं ढोबळी मिरचीची लागवड करून 1.5 महिन्यात 8 लाखांचं उत्पन्न घेतलंय. 26 गुंठ्यात 8 लाखांची ढोबळी मिरची, 1.5 महिन्यात 10 ते 12 टन ढोबळी मिरचीचं उत्पादन. प्रतिकूल परिस्थितीवर तरुण शेतकऱ्याची मात. इंदापूर तालुक्यातील शेळगाव हगारवाडी गावातील विकास दादाराम मेरगळ या युवा शेतकऱ्यानं ही किमया साधली आहे. खरं तर कोणतीच गोष्ट अनुकूल नव्हती. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. वडील मोलमजुरी करत होते. उत्पन्नाचं कोणतंच साधन नव्हतं. अशावेळी विकासनं छोटे माल वाहतूक वाहन खरेदी करून शेती माल वाहतूक सुरू केली. पुढे वडिलांचा सल्ला घेऊन त्यांना आपल्या शेतीतील 26 गुंठ्यात शेड नेट उभारून ढोबळी मिरचीची लागवड केली. त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेतून 18 लाखांचं कर्ज घेतलं. शेड नेटमध्ये 70 टिपर लाल माती टाकली. त्यासाठी 1,75,000 रुपये खर्च आला. शेड नेटसाठी 5.5 लाख रुपये खर्च आला.
शेडनेट उभारल्यानंतर विकास यानं रोपवाटिकेतून इंद्रा जातीची 9,000 रोपं विकत आणून गादी वाफ्यावर लावली। या रोपांसाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली। तापमानात वाढ झाल्यास वरच्या बाजूनं फॉगनच्या माध्यमातून रोपांना पाणी दिलं जातं। चालू सीझनला दुष्काळी परिस्थिती जास्त पाण्याची अडचण आहे आणि या परिस्थितीला मात करून आम्ही 26 गुंठ्याचं शेडनेट उभं केलेलं आहे। त्यामध्ये इंद्रा या व्हरायटीची ढोबळी मिरचीची लागवड केलेली आहे। तर यासाठी पाण्याची खूप अडचण असल्यामुळे आम्ही टँकरने पाणी विकत आणून वापरत आहे आणि या परिस्थितीवर मात करून आम्हाला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत आहे। उन्हाळ्यात मेरगळ यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांनी टँकरनं विकत पाणी आणून मिरची जगवली। पिकाला औषधं जमिनीतून मुळाद्वारे देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली। आम्ही या ठिकाणी रोपांची चांगल्या पद्धतीची काळजी वगैरे घेतो। यावर योग्य औषधांची फवारणी वगैरे घेऊन चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन या ठिकाणी काढत आहे। त्यामुळे उघड्यावरील तरकारीच्या पिकांपेक्षा शेडनेटमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा या ठिकाणी भेटत आहे। मिरचीवर लाल कोळी, थ्रिप्स, पांढरी माशी, हिरवी माशीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता विशेष खबरदारी घेण्यात आली। दर आठवड्याला 300 लिटर पाण्यात औषध सोडलं जातं। 7 दिवसाआड आलटून औषध फवारणी केली जाते। औषध फवारणीसाठी आठवड्याला 7,500 रुपये खर्च करण्यात येतो। ठिबक सिंचन केल्यानं दिवसातून केवळ 20 मिनिटं पाणी पुरेसं होतं। आम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन या ठिकाणी मिळत आहे। आतापर्यंत 10 ते 12 1-1.5 महिन्यामध्ये प्रोडक्शन निघालेलं आहे आणि आम्हाला त्या मिरचीला 1 किलोला साधारणतः 65 रुपयाने दर भेटलेला आहे। तरी 7 ते 8 लाखाचा आम्हाला या ठिकाणी फायदा झालेला आहे। रोपांची वाढ योग्य पद्धतीनं व्हावी याकरता रोपांच्या शेंड्याला सुतळी बांधल्यानं मिरचीच्या झाडाला आधार मिळालाय। तसंच फळाला खेळती हवा मिळाल्यामुळे रोपांची उंची वाढायलाही मदत झाली आहे। विकासनं मल्चिंग पेपर न टाकता रोपं थेट लाल मातीत लावली आहेत। तापमान वाढल्यामुळे त्याचा रोपावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे मल्चिंग पेपरचा वापर त्यांनी आवर्जून टाळला। विकास मेरगळेनं 1.5 महिन्यात 10 ते 12 टन ढोबळी मिरचीची विक्री केली असून त्यातून तब्बल 8 लाखांचं उत्पन्न मिळवलंय। लय खूप गरिबी होती आमची। गरिबी असताना आता पुन्हा असताना आम्हाला 1 एकर रान होतं, तर त्याच्यावर पोरांनी कष्टाने भरपूर कमवून ठेवलं। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विकास मेरगळ या तरुण शेतकऱ्यानं आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबून शेतीला फायदेशीर बिझनेस करून दाखवलाय। विकासप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही असे प्रयोग केल्यास शेती फायद्याचा धंदा झाल्याशिवाय राहणार नाही। जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर। आज पारंपरिक शेतीपेक्षा शेतीपूरक व्यवसाय जास्त फायदेशीर ठरत आहेत असं पाहायला मिळतं। खरं तर अनेक शेतीपूरक व्यवसाय आहेत, त्यातील बंदिस्त शेळी पालनाविषयी परभणीमधील पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे यांच्याकडून आज आपण माहिती घेणार आहोत। डॉक्टर ठोंबरे, झी 24 तासमध्ये पीक पाणीत आपलं स्वागत। आपण या शेळीच्या या व्यवसायाविषयी आज आम्हाला मार्गदर्शन करणार आहात। सर्वप्रथम आम्ही आपल्याकडून जाणून घेऊ इच्छितो, शेळी पालनाचे कोणकोणते प्रकार आहेत? शेळी पालनाच्या 3 पद्धती आहेत। एक आहे मुक्त संचार, दुसरी आहे अर्धबंदिस्त आणि एक तिसरी आहे बंदिस्त। आणि शेळ्यांच्या प्रजातीच्या संदर्भात जर आपण विचार करायचा झाला तर आपल्या देशामध्ये 24 वेगवेगळ्या शेळ्यांच्या जाती आहेत। महाराष्ट्रामध्ये 2 जाती आहेत, ते म्हणजे संगमनेरी आणि उस्मानाबादी। उस्मानाबादी ही जात मांसाबरोबरच जुळे आणि तिळे देण्यासाठी प्रसिद्ध आहे। शेळी आणि मेंढींचं महत्त्व असं आहे की दुधाबरोबरच मांस, त्याचबरोबर खत, कातडी हे शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी जास्तीत जास्त उपयुक्त आहे। खरं आहे सर, शेळ्या खरेदी करताना मादी आणि नरांचं प्रमाण कसं असावं? किती शेळ्यांपासून व्यवसायाला सुरुवात करावी? शेळ्यांच्या पैदाशीसाठी 20 शेळ्या आणि 1 बोकड असा निवडावा। शेळ्या ह्या ज्यावेळेस मुक्त संचार पद्धतीनं आपण पाळतो त्यावेळेस बोकड हा शेळ्याबरोबरच ठेवा। त्याचबरोबर बंदिस्त शेळी पालन करत असताना
दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तो बोकड त्या शेळ्यामध्ये स्वैरासा ठेवावा, त्यामुळे पैदास योग्य पद्धतीनं होईल. जी जी डॉक्टर साहेब, या शेळ्यांचा आहार नेमका आपण कसा ठेवला पाहिजे? शेळी पालनामध्ये आपण जर विचार केला तर एक चतुसूत्री आहे. यामध्ये पैदास, आहार, व्यवस्थापन आणि आरोग्य. पैदासीच्या संदर्भात आपण आत्ताच विचार केलेला आहे, तर आहाराच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा पशुपालकाने विचार करणं आवश्यक आहे. शेळ्यांना त्यांच्या वजनाच्या 6% हा शुष्क अंश देणे आवश्यक आहे. शुष्क अंश देतेवेळी 25% हे पशुखाद्यातनं द्यावं आणि उर्वरित 75%मध्ये 37.5% शुष्क अंश हा वाळलेला चाऱ्यातनं द्यायचा आणि 37.5% शुष्क अंश हा हिरव्या चाऱ्यातनं द्यायचा. याचाच अर्थ असा की जवळपास 400 ते 500 ग्राम शेळ्यांना 24 तासामध्ये पशुखाद्य देणं आवश्यक आहे. जी जी आणि आपण शेळी पालनाबद्दल चर्चा करतोय. डॉक्टर साहेब, एकापेक्षा जास्त करडं देणाऱ्या कुठल्या जाती आहेत, काय मार्गदर्शन करायला बाबतीत? शेळी व्यवसायामध्ये जास्त करड उत्पादन हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आपल्या देशामध्ये जर विचार करायचा झाला तर पश्चिम बंगालची काळी बंगाली आणि महाराष्ट्रातली उस्मानाबादी या शेळ्या राष्ट्रीय पातळीवर जास्त करड देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मराठवाड्यातील पशुपालकांना, महाराष्ट्रातील शेळी पालकांना मी असं सुचवेल की त्यांनी उस्मानाबादी शेळींचे जास्तीत जास्त करड कसे तयार करता येतील हे पाहणं जरुरीचं आहे. आणि करड जास्तीत जास्त मिळण्यासाठी त्यांच्या पैदाशीबरोबरच आहार आणि व्यवस्थापन हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. डॉक्टर ठोंबरे, आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? शेळी पालकांना एक संदेश देऊ इच्छितो की त्यांनी आहार जर व्यवस्थापन शेळ्यांचं व्यवस्थित ठेवलं तर कमीत कमी रोग शेळ्यामध्ये पाहायला मिळतील. साधारणतः अंतर्विषार, देवी, PPR, लाळ्या खुरकूत हे विविध रोग शेळ्यामध्ये आढळून येतात. त्याचबरोबर बाह्य व अंतरपरजीवी हे सुद्धा शेळ्यामध्ये पाहायला मिळतात. तर रोग होऊ नयेत यासाठी शेळी पालकांनी लसीकरण करणं आवश्यक आहे आणि आंतर परजीवीसाठी त्यांनी जंतनाशकाचं औषध वापरायचं आहे. तर बाह्य परजीवीसाठी वेगवेगळे औषधं त्या शेळ्यांवर फवारायचे आहेत. जी डॉक्टर ठोंबरे, आपण आज पीकपाणीमध्ये आलात. शेळीपालनाविषयी अत्यंत सुंदर मार्गदर्शन आमच्या शेतकरी बंधूंना केलं, त्याचा नक्कीच उपयोग आम्हाला होणार आहे. आपले खूप खूप आभार. पीकपाणीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.